गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन भागातील हनुमान मंदिर चौपाटीजवळील विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर या तरुणाचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला। त्याला केटीएस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। गोंदिया शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस, व्यापारी वर्ग, राजकारणी यांचे होर्डिंग नगर परिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लावले जात आहे। या संदर्भात नगर परिषदेने अनेक तक्रारी केल्या होत्या। याबाबत मुख्याधिकाऱ्यांसमोर सामाजिक संघटनांनी आवाज उठवला, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। तर यासाठी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने अनेकदा आंदोलन देखील करण्यात आले होते। हा जे नगर परिषद क्षेत्रामध्ये जे काम चालू आहे, आज हा पहिली घटना नाही आहे, नगर परिषदेची दुसरी आणि तिसरी घटना आहे की जे माणूस प्रायव्हेट माणूस व पोलवर चढतात त्याच्या कोणताही नगर परिषदेचा कर्मचारी आहे, MSEBीचे कर्मचारी आहे की नाही त्याच्या कोई पुछताछ करणारा माणूस नाही आणि त्याला पोलावर चढण्याची परवानगी देतात। हा कोण देतात, काय देतात मला सगळं माहीत नाही, पण नगर परिषदेला काय झोपलेली आहे की तुमचे MSEB विभागचे लोक झोपलेले आहे की पोलावर चढणारा माणूस कोण आहे? नगर परिषदचे आहे, MSEBचे आहे, ते MSEBमध्ये ठेकेदारचे लोक आहे, त्याला काय PF BPF त्याच्या काय विमा राहतात का? नाही राहतात। तसाच हा एक घटना काल उद्या झालेली आहे। त्या होर्डिंग काढण्यासाठी ते तो आहे जो आपला काय नाव त्याचं आकाश जो आहे ते चढलं होतं, त्या पुलावर होर्डिंग लावली होती। त्या होर्डिंग काढण्यासाठी काय त्या पोलवर काय प्रॉब्लेम झाला होता, काय झालं स्वतःला माहीत नाही। ज्या माणसाने त्याला पोलावर चढण्याची परवानगी दिली त्याला माहिती काय ते कायद्याचा काय अनुभव होता की कशासाठी आपण त्याला माणसाला ते चढवतो आहे म्हणून। आज याच्या परिवारामध्ये घटना झाली, कोणी त्याच्या सोय करू शकत का? अवैध होर्डिंग विरोधात आपण मागच्या 2 महिन्यापासून युवासेनेच्या मार्फत आपण ज्ञापन देत आहोत। या अवैध होर्डिंगमध्ये जे ट्यूशन क्लासेस आहेत ते ट्यूशन क्लासेस मागच्या 2 महिन्यापासून या मागच्या वर्षापासून 200 बॅनरची परमिशन घेतात आणि 500 बॅनर गावात लावतात। जे परमिशन देणारे अधिकारी आहेत शेंडेजी, त्या शेंडेजींना आपण वारंवार सूचना केली की आपण यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, पण काही कारवाई करण्यात आतापर्यंत नाही आली। जे MSEBीचे पोल आहेत, MSEBीच्या पोलवर बॅनर लावणं हा नगर परिषदच्या आदेशाच्या विरोधात आहे, पण जे बॅनरवाले ठेकेदार आहेत ते बॅनर तिथे लावतात। आज तीच दुर्घटना काल रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान नेहरू चौकात घडली। जो व्यक्ती आपला पोलवर चढला होता तर करंट लागून मरण पावला। आमच्या आज हे नगर परिषद व धरणं आंदोलन असं होतं की त्या व्यक्तीला त्वरित 10 लाख रुपयाच्या नगर परिषदेने मुआवजा देण्यात यावा आणि जे शेंडे जे आहेत त्यांना त्वरित सस्पेंड करण्यात यावं अशी आमची मागणी नगर परिषदेला होती।